रामनवमीच्या आदल्या रात्री म्हणजे 12 तासासाठी रामजन्म दुपारी 12 वाजता नवमीला झाला. वेगळा अर्थ घ्यायचा. शिवाजी महाराजांनी हल्ला केला आणि साहित्याचा भाग किंवा एखादा धडा खरं तर शाहिस्तेखान हातात पाठ शाहिस्तेखानाला समजा केला पण तो चुकून वाचला. त्याचं नशीब नंतर जो जो भवानीच्या खाली आला धर्मराज्य आलं रामराज्य आलं नाही गाव झाला. मुसलमानांनी पडली त्यापैकी आणि पुन्हा बाहेर शिवाजी महाराजांचं राज्य काढून या घटनांची स्थापना केली. काय झालं काय नाही राज्य काय लिहिलं पण हा विचार सविस्तरानं खानाच्या पुत्रांपैकी एक पुत्र अबुल फतेह खान अनेक गोष्टींच्या 2 पोरं जखमी झाले ज्या विचारांचा शिवाजी महाराजांनी काय काय केलं किंवा महाराजांचं राज्य आलं म्हणजे आणि काय झालं आपल्याला कळत जातात आणि त्यातून बऱ्याच गोष्टींची उकल होतात. या मुळात जास्तीत जास्त तसे घ्यावे की तिचे तुकडे धर्मराज्य काय रामराज्य म्हणजे काय इतके या अर्थाने आपल्याला कळावे. खानाची एक गोष्टी असतात उदाहरण असतात काय याशिवाय आता काय झालं मधला सगळ्यात युधिष्ठिर हे जन्मता असताना धर्माचं राज्य करतो धर्मानं सांगितल्याप्रमाणे म्हणजे सामान्य त्याला धर्मराज म्हणतात त्याप्रमाणे म्हणतात असे लोक. आणि त्या धर्मराज्याच्या आचारी राज्यामध्ये व्यवस्था वाणिके साधे नोकर मेले एक राजवाड्यापाशी सोन्याची घंटा सगळ्या गोष्टी एका छाप्यात झाल्या आणि कुणी तीन बोट तुटून म्हणजे रुणावर जर अन्याय झाला 3 बोटी कुणाला जर काही असं आयुष्य झालं शिवाजी राजा नावाचा निराकरण करेल त्याची जेव्हाही कुठेही बसला दरबारात बसो लोक यायची घंटा इतर कामाला समाधान करून जायचे जेवायला बसो हा झाला सगळा भाग. तर त्याला हात पुढे दिवशी धर्मराज फार विचित्र आणि मग धर्माने माणूस पाठवला एक तर पूर्ण राज्य आपल्याला तर काहीच संप्रदाय ही गोष्ट आहे. कारण आता अख्ख्या शासन चालत सगळे लोक आपली रात्री जन्म सुद्धा माहित आहे सगळा समाज विषय नाही. पण जेव्हा समाज आपली सगळ्या काठीवर उभे राहतात फार आरोग्य त्यावेळी काठीवर गेल्यावर आपण सैन्य घेऊन असतात वरती गेल्यावर सगळं टाळ वाजवणे टाळ वाजवणे 1 लाखाचं सैन्य लोकांची 500 हत्ती
500 हत्ती, काय तक्रार आहे? तोफखाना हे सगळं बरोबर आहे. राज्यव्यवस्थेचा एक विषय आहे. प्रशासनाने त्याच्याकडे सामान्य तिथं जायचं पाहायचं युद्धासाठी शिकवलेले अशी निराकरण करायचं ते निराकरण करायला असे विचित्र सोहळ्याचे जे पालखी सोहळ्याचे प्रमुख आहे आणि या लोक मारली आणि पुढे सगळे त्याचं निराकरण करायचं आणि त्यांची जी काही तक्रार आहे ती तिथं जाऊन ऐकली जाते आणि सगळ्या जर लगेच त्याचं काही निराकरण होणार नसेल म्हणजे 3.5 पावल्या बैठक भरते सभा भरते 3.5 दिवसात निराकरण केलं सोडून देऊन घ्या म्हणजे आमचं या दिवशी शाहिस्तेखानाला आणि एप्रिल 1663 ला शाहिस्तेखानानं त्याला बोलून किती भेला लक्षात ठेवा सांगितली माझी तक्रार अशी अशी आहे काल हा सगळा विचार सगळं ऐकून बोलायला सांगितलं औरंगजेबापर्यंत ही बातमी गेली ज्यावेळी औरंगजेब आग्र्यावरून जे काही आहे ते सगळं काश्मीरला चालला होता उन्हाळ्याच्या दिवसांनी फार ऊन असतं तो काश्मीरला चालला होता आणि त्या ही बातमी सभेचं इतर काम सुरू झालं 8 मे 1663 एक महिन्यानंतर तिथं बातमी झाली आपण आणि तिथपर्यंत याला साधारण 1 महिना घंटा आता घेऊन येतात काय झालं तिच्या लगीन नाही बनणार भीमापाशी धर्माने बोलवलं मिळाले महाराजांनी मात्र भीमाला काय प्रश्न पडला असं काय झालं भीमाला विचारलं काय ते म्हणजे आई साहेबांच्या बाहेर आले पुन्हा एकदा असं विश्वास आज नाही पण मी काळावरही विषय आजच्या दिवसात मी काही म्हणणार नाही ही आई शंकेचं निराकरण असं वाटायला लागलं की आजच्या दिवसात मरणार नाही तिकडे केव्हा येऊ शकतं आनंद आहे सांगणारा ज्येष्ठ भाऊ किंवा दुसरा कनिष्ठ भाऊ भीम आहे मग केव्हा धर्मराज्य धर्माला ती साखर शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर तसं धर्माचं राज्य चालवण्यासाठी शिवाजी महाराज कटिबद्ध आहेत आणि धर्माप्रमाणे वागायला सुरुवात आनंद झाला शिवाजी महाराजांच्या राज्यात देव शिवाजी महाराजांनी ज्या काही इष्ट नाही दूतांकडून याचा विचार गेल्या लोकांना लागला बांधली पाहिजे शिवाजी महाराजांची सुशोभित झाली पाहिजे परत काम करत होती त्यांना जागा असा पारिपत्य हे विषय शिवराज्य आलं किती लोकांना आनंद झाला असेल पण आनंद शिवाजी महाराजांचा सगळेच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या बाबतीत शिवाजी महाराजांचे नातू शाहू महाराज सातारचे शाहू महाराज संभाजी महाराज बाकीचे लोक बाळाजी आदेश पांडा त्यांनी असंच केलेलं आहे चिमणाजी आणि बाबाजी फलचक्र संपले सगळ्यांच्या आता फलचक्र संपले आपली दिल्लीवर सत्ता बसली आता मराठ्यांनी दिल्लीचा राजा कोण होणार त्यामुळे आता आता देव महाराज विचार आपला कायमचा स्थापित करा असं त्यांनी पत्र दिलं शिवाजी महाराज लोक आधार नाही मराठी राज्याचा म्हणजे धर्मराज्य आले आणि मग देव वेंगुर्ला कशी स्थापित केली तोपर्यंत देव काढता येत होता 1663 म्हणजे किती दिवसांनी मूर्ती काढता येईल शिवाजी महाराजांनी छापा घातला 2 नवरात्र असतं एक श्रावण नवरात्र आणि एक महानवरात्र दिवशी आपण शारदीय नवरात्र म्हणतो शाहिस्तेखान त्या दोन्ही नवरात्रात आधी जिंकला नवरात्राच्या मध्ये मंचकी मित्र महिनाभर राहायचं ठेवतात म्हणजे सप्टेंबर महिना पूर्ण ऑगस्ट महिन्यात ऑगस्टला येतात सिंहासनावर ठेवतात आणि सिंहासन शाहिस्तेखान दसऱ्याची शेवटी महिन्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या विजय संपादन केला मोगलाई काम कसं चालू शिलंगण खेळून याचा अर्थ 9 दिवस काळात शाहिस्तेखान जेव्हा काय झालं सीमा पार केली हे पण थोडंसं सांग म्हणून मानसिकता भूमिका काय पांडुरंगाची मूर्ती शाहिस्तेखानानं आपल्या पोरीचं लग्न केलं धर्मराज्य आल्यावर काय होतं या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जाफर खान वजीर याच दरम्यान याचा पोरगा नामदार खान कामदार लग्न केलं
शिवाजी महाराजांचा उत्सव बघण्यात अनेक दिवस चालला. याच्यासाठी वजीर तो दिल्लीतून पुण्याला यायला होता, मूर्ती घेऊन आली. म्हणजे 3.5 वर्षात शाहिस्ते खानाने काय केलं, हे केलं. शिवाजी महाराज काय नेपाळ कार्य आणि तिथं उत्तम मूर्ती आधी स्वराज्याचा विस्तार, आधी धर्माचा विस्तार. जुलै आधी 1661 भूमिका ही कायम लक्षात ठेवायची. खासी कुलस्वामी आणि शाहिस्ते खानापासून राजकारणाला एकदा त्याचा भाचा आली. त्यांनी विचार उदोकार झाला की मामा महाराजांच्या समोर मूर्ती आणल्या गेली. श्री शिवाजी महाराजांची खडग घेऊन टाकू, धनुष्य बाण शाहिस्ते खान शंख धारण केला. धरलेला आहे त्याला असं वाटतं पट एक एक काम संपूर्ण मुद्दामून शस्त्र पुढे जाता असतं काय तशी विनंती केलं असं करू आणि आपण पुण्यात हे बरं नाही लक्षात ठेवा. आपण अंगावर घेतलेली नसलेला देव आहे तर शंख हे शस्त्र लक्षात ठेवा. आणि पुढे धारण करावा इराणच्या भाषेवर आपलं लढाई चालू आहे. भगवद्गीता शिकतोय आपण. भगवद्गीतेच्या सुरुवातीला आपल्यापेक्षा परिस्थिती वेगळी भयानक असतं. देवदत्त भयानक असतं. धनंजया ती आपल्याला सोसणार समोर येत नाही. ऐकत नाही. देवदत्त त्याची भूमिका काय आहे. भीमाच्या सैन्याचं नाव किती दिवस जातोय हे लक्षात घ्यायचं. महाराष्ट्रात आल्यावर शिवाजी महाराजांचं नाव आपल्याला पाठ आहे. त्याच्या लोकांनी किल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुमारे 6 वर्ष लोक लढले. त्याचं नाव आहे लक्षात ठेवा. म्हणतात 6 चक्र हे शस्त्र आहे. विष्णूचं जरी असलं त्याची आणि भगवान शंकराची केली त्यामुळे प्रसन्न झाले. प्रदान केलेलं आहे. भगवान अंतर आहे सुमारे 20 मुलं असताना त्याची परीक्षा पाहिजे. एक फूल गायब केलं. पूजा नाही हा संकल्पपूर्ती कशी व्हायची. शंकराला वाहिलं. शंकर निघाला आणि शिवमोगाला नेत्र हा भाग पुढचा 22 दिवस लागलेली आहे. पण पुन्हा सुदर्शन चक्र दिलं. लक्षात ठेवा किती प्रसन्न होत किती काम कसं आहे. शस्त्रालाही नाव नाही. प्रत्येकाची शस्त्र आहे. खूप नाव आहे. नुसतं म्हणायपुरतं आहे तसं असं काही शंखालाही नाव आहे. सगळं शंखाचा विषय मुद्दामून सांगितलं या भगवद्गीतेच्या शंख आहे. आणि महाराजांनी कोकणामध्ये वेंगुर्ल्यावर सेनापती शंख हा धारण करतो. एकाच वेळी सैन्य कोकणात पुढापर्यंत आदेश देणारं शस्त्र आणि शांतीचा देणारं कमळ. पोर्तुगीज हे शांतीचं पण आहे. कमळ हे शांतीचं प्रतीक आहे. आणि पुष्प आहे. प्रेम संपादन केलं होतं. तलवार दिली. ढाल तलवार धनुष्य बाण प्रेम संपादन करण्यासाठी त्याची शेंडी गरुडांनी त्याच्या छाती केलं काय आहे. आणि त्यातून थोडस उजवा पाय सिंहावर परिस्थिती झाली. दैत्याचं मनगट तो हाताळलेला आहे. साहित्यकारांचा निघून गेलाय. सगळ्या जगात तसं मग त्याने काय केलं म्हणजे राजाशी आपलं प्रेम असावं. वीर वीरमूर्ती शिवाजी आपले माणूस पाठवले होते. आणि त्यांच्याकडून डावीकडे दारुगोडाकडे चंद्र आणि सूर्य जळत असती ना मुकुटाला सुशोभित आहे. म्हणून त्यांच्याकडून विकत मागितली. प्रसन्न मुद्रा 2400 आनंद वाटेल अशी प्रसन्न मुद्रा आहे. 2400 प्रसन्न असावी. विकत महाराजांच्या बाबतीचं वर्णन आपण जे करतोय त्यात काय आहे. या त्याच्यानी
शिवराय येऊ पाठवा कसं आमच्यापाशी थोडीच आहे अत्यंत त्यांनी 7.5 मनच लावली. महाराजांनी सुखदायी ती समाधाना पाहिलं की लोकांना आमच्यापाशी समाधान असं रूप आहे. पण बरोबर वकील पाठवतो. अत्यंत रोज आपण घेतो देतो म्हणजे दारू गेलं की आनंद घेतली वाटतो. महाराजांनी. परमात्म्याचं विकल्प पाहिलं की आनंद वाटतो. सुखाचे बरोबर वकील पाठवला. श्रीहरी सुखालाही सुख वाटावं वकिलाची मात्र जाण्याची भेट झाली. तसं पण त्या गोष्टी काही लोक असे असतात की या होतं की महाराजाच्या सतत दुसऱ्या चेहरा रडका. पत्रात त्यांनी दिलं आपण सुटकी अशी बातमी मिळाली. सतत त्याला पाहिलं की दुःख आपल्या विजयाच्याबद्दल अभिनंदन की हुशार करून सुरुवाती वकील पाठवलाय. बघा लोक किती असं असू नये. चेहरा तुमचं अभिनंदन. प्रसन्न वदन असावं. सतत हास्य मुखावर विजय संपादन केला. शिवाजी महाराजांचं कसं आहे स्नेह आपल्याशी आहे तो असा जगदंबेचं प्रेम मुखाची कसं आहे माणसं प्रेमानं मग पुढे पुढे यायला लागले असं शिवच्या विचार मूर्ती मुंबईने एक पानसऱ्यांनी करून आणली म्हणून शिवाजी महाराजांनी त्याचा मान सन्मान केला. त्रिशूळ गंडकी शिवाजी महाराज येणार म्हणल्यावर त्याच प्रांतीचे नेता भागातले शिंदेजी यांच्याकडून मूर्ती तयार करून त्याची आई साहेबांनी मूर्ती जर शिवाजी महाराजांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्याच्यासाठी स्वतंत्र मंदिर बांधलं. तेवढं ते दुसरा त्यांचा अलंकार देवीला अर्पण केले. कमांडकाचे अलंकार हा निंबोर्गात आला भूषणे आणि मोठा दानधर्म केला. आणि शिवाजी महाराजांनी आपला माणूस ललिता पंचमीच्या दिवशी याची स्थापना केली आहे देवीची. कशासाठी पूजेची व्यवस्था केली. वखारवाल्यांना वर्षभर पूजाच्या वखारवाल्यांना व्यवस्था केली. महोत्सवाची आमच्या मनात फार इच्छा आहे. नवरात्र गुरुजी करावं, कथा कधी करावं, गायन कधी करावं, कधी करावं त्याची व्यवस्था केली असा विचार करा. चौघडाची अर्पण केला. शबिन्याची व्यवस्था केली म्हणजे पहिल्या सगळी मिरवणुकीला जाणार इकडे काय त्यांच्या डोक्यात योजना आहे. नंदादीप नैवेद्य ती पिढा काळात सल्लतीला काळात बळीची व्यवस्था केली. लोकांची निवडणूक केली प्रत्येक गोष्टीला. शिवाजीच्या उत्तर द्यावं बळी म्हणून उत्तर व्यवस्था केली. नाही म्हणावं तरी अवघड. विश्वनाथ हडप यांना कायमच्या पूजेसाठी निवडून केली. त्यांची आता कर्तव्याला आहे. महाराजांनी पुन्हा रत्नागिरीकडे प्रयाण केलं आणि महाराज स्वतः देवीचे भोपे बनले. या दरम्यान महाराजांनी एक मोठं महाराज स्वतः गंभीर भक्त. प्रत्येकाला कामं लावून दिली. तुम्ही कोणाला सांगायचं, तुम्ही पूजा करायची, तुम्ही आमचं करायचं, तुम्ही नैवेद्य स्वयंपाक करायचा, तुम्ही गोंधळ घालायचा, पत्र लिहिलं तुम्ही बळी करायचा. या फाजल खानाला खूप सविस्तर विचार आहे. दरबारातून कुणी कुणी काय करायचं त्याच्यासाठी त्याला खर्च काय सगळी व्यवस्था आहे. आणि दाभोळ रोज देवीच्या दर्शनाला लोक आले तर त्यांच्या जेवणाची 10 लोकांची जेवायची व्यवस्था आहे. बाप मेला जेवणाची व्यवस्था कुणी करायची त्याच्या त्याच्या सांध्याची व्यवस्था व्यवस्था केली महाराजांनी. पुढे ते अनेक काळापर्यंत चालू जाहीर दिली आणि महाराजांनी ती गावात टाकली. अन्नछत्र ज्याला म्हणतो आपण ते म्हणजे पत्र ह्याच्याकडे शिवाजी महाराज भक्त म्हणजे भक्ताचं काम काय किंवा शिवाजी महाराजांनी काम काय करलंय. दोन्हीची नित्यपूजा राजाला नैवेद्याचा नैवेद्य दिली होती की आता पराक्रम झाल्यानंतर काढला ते खालचं खरकट होतं. आपण जे खरकट होतं ते स्वच्छ पुसायचं गाजवायला आणि नैवेद्य खाण्याची होती स्वच्छता करायची. शिवाजी महाराजांनी दिला म्हणजे ती हवालदार पण मात्र पुराणी देवस्थानासाठी पेशवा अशी निवडणूक केली. बादशाहाने मला दर दसऱ्याला जाहीर म्हणून दिली. खांडेनवमीला ही बळीची व्यवस्था केली. जुलै 1661 हे सगळं शिवाजी महाराजांनी केलं. कोण म्हणतोय आपण यावेळी शिवाजी महाराजांनी कन्या वेळा शिवाजी महाराजांच्या समोर येतात. सप्टेंबर महिन्यात गेला 3 वेळा पराभूत झालाय. तो शिवाजी महाराज दम देतोय नाही तर पश्चाताप म्हणजे कोणत्या राणी साहेबाला कन्या झाली काय झालं याच्याबद्दल फार माहिती नाही. किंबहुना शिवाजी महाराजांना कन्या झाली तिचं नाव साखरवार द्यायला असं ठेवलं असं साधारण सापडलं. शिवाजी महाराजांनी त्याच्याकडे काही लक्ष देत नाही. इकडं सगळं उत्सव महाराजांचं सर्वत्र लक्ष आहे. पण याबरोबर शाहिस्तेखानाच्या या गोष्टीवर लक्ष आहे. लक्षात ठेवा आता याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. अनेक गोष्टी महाराजांनी केल्या. सामील केला. सुर्वे आणि जसवंतराव दळवी बंदोबस्त केला. रस्ते बांधले. रोकडे जाशी त्याकडे
अवघ्या दीड वर्षात अनेक मोहिमा केल्या चाललाय युद्धाला आणि महाराजांचं लक्ष आता शाहिस्तेखानाकडे आहे. काय करायचं असं विचार करतायत महाराज. मगाशी मी कालही सांगितलं की हे महाराजांनी सगळ्या गोष्टी केल्या. हा महाराजांबरोबर सर्जराव जवळम पेशवे चांदचे जेले शिवणाजी बापूजी बाबाजी बापूजी ते म्हणजे शिवणाजी बाबाजी शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी आहेत. महाराज त्यावेळी जे महाराजांबरोबर खेळणारी सवंगडी झाला तिथले नाही दक्षिणेकर देशपांडे काय कर महाराजांनी त्याप्रमाणे काम आहे. सर्वांना काय काम आहे? मोहीम करायचे फक्त कामा नाही महाराजांनी अनेक गोष्टीचा शाहिस्तेखानाच्या तिथं असणाऱ्या आणि आला काय काय करतोय शाहिस्तेखान कसं वागतोय काय करतोय अगणित खंड आहे किंवा कोणच्या खोलीत कोणत्या खोलीत काय केलं काय केले ताल महाराज पाडले काय नवीन काय जसं काही नवरदेव लग्न ठरवायला येतो सगळ्या महाराजांनी आढावा घ्यायला सुरुवात केली. म्हणजे वराडाच्या कसं केलं असेल काय केलं असेल एखादं नाव सापडतं त्याला माहिती लग्न ठरवायला आला चला 10 माळीन चला लाल महाराज तिच्या मार्फत हिरांकडून आणि त्या बातम्याचं शिवाजी महाराज सुरत कुठं आहे अभ्यास करून आपल्या माहिती कसं चालायचं कसं वागायचं काय ठरवत आहे. मुघल राज्य शिवाजी महाराज केले डोळे झाकून मन कुशी आपण ते खेळलेले तिथेही त्यांचा मुलाचा सुविधा आहे. इकडेही मराठ्यांनी शिवाजी महाराज यत्न करतात तरी काय पाठ आहे राजांचं राज्य आहे त्या हिशोबाने जवाहर होळी संपली एवढं पटकून अग्निदेव शत्रूचा झाला शिवराच्या पोळी 300 मैल अग्निनारायण 300 मैल 500 किलोमीटर एवढं लांब जायचं सोबत टाकतात. आता लोक विसरून गेले कसं जायचं खडूर काटा विंचू काटा येडा पिडा ते सगळे कागदावर गुळाचं करतात आणि त्या होळी टाकतात माहितीये का त्या शहरात विसरले ग्रामीण भागात चालू आहे. हा सोबतच का हा विषय मंत्र पहिला आहे होळी झाली त्यावेळेस हिंदुस्थानात रंगपंचमी साजरी सर्वात मोठं बंदर आहे आपल्याकडे स्वतंत्र सण आहे रंगपंचमीचा. उत्तर भारतात होळी दिवशी आपल्याकडे स्वतंत्र दिवस सुरतीतून होतो त्यामुळे सुरती सगळ्या देशांचे आणि तिथं फार अवघड काम आहे. काय म्हणायचं काय करायचं अवघड कधी नाही. ज्यावेळी सुरती काय होतं अवघड आहे? 2 लाख लोक कधी नेम हुकला नाही का त्यावेळी संधीचे खेळ कधी सांगत नाही असे पट्टीचे आणि गतीचे सगळे देशाचे प्रतिनिधी व्हायचा मुघल राज्याचा करीत असताना उपराजधानी आहे रात्रीच्या दिल्लीच्या तिथून येणारा महसूल खासच्या आणि हे गाव औरंगाबादच्या बहिणीसाठी उपजीविका म्हणजे पुण्याच्या प्रदेशात लाखाची फौज प्रायव्हेट खर्चाला 25,000 स्वार घेऊन बाहेर गावाचा होतो सुमारे देशोदेशीच्या व्यापारी इथे पसरलेला आहे वैभवाच्या दृष्टीनं उत्तम व्यापारी किती सदन आहे बरं तेवढं नाही किती सदन आहे जसवंत सिंग नावं सांगत नाही इतर त्यांची वर्णन गाडे माहित नसतात जाधव परमात्मा पांडुरंगाला आता नवरात्र असे अनेक सरदार आहेत. 60 सरदार आहेत. सगळ्याचे काय पुण्याच्या प्रदेशात शाहिस्तेखानाने सत्ता पहार ठेवलाय. एकही माणूस आज जाताना बाहेर किती कसं काय व्हायचंय 10, 50, 100 नाही स्वप्नात कठीण 28 शेर मोठे पण धाडस करून आज बसलं तर दुसरा व्यापारी बाहेर येण्याची शक्यता नाही. याच्याकडे खानाच्या हाती सापडलं जाळी होत होते तळून काढी म्हटल्यामध्ये छाटी माहित नाही पाणी ठेवतो पण तसं पिपात कोणचं दर ज्या खानाची गणना सगळ्या वाड्यात शाहिस्तेखान फार मोठा संकट आहे त्यावेळेसच्या आज शिरायचं म्हणजे याची हुंडी चालली वाट म्हणजे आजच्या भाषेत हा त्यावेळेस
इंटरनॅशनल बँकिंगचा माणूस किंवा इंटरनॅशनल बँक स्वतः लालवाडे शिरलं ICICI बँक आहे की नाही आता? तरी शिरलो किंवा अजून इंटरनॅशनल बँक आहे कोणच्या त्या? कारण इंटरनॅशनल बँक बदल केले. जगाचे पडदे सोडले देशात जगाचे पडदे सोडले आणि एवढा मोठा वाड्याच्या मोठ्या याच्याकडे जड जवाही केले. म्हणजे सोनं बायका झोपतात, काही ठिकाणी खानाचे खासे झोपतात. मोठ्यापेक्षा अजून किंमत अगदी अशक्य माणिक वैडूर्य दगड चोरून शिरायचं म्हटलं तर कोणाच्या नाकात शिरता ते येते जड जवाही आहे. ते किती नाही, आहे? नाही. आणि शहरात बरोबर नाही. शिंक येते फाटकन दुसरा व्यापारी आहे. शिंक येण्या तशा पद्धतीची फेरी जडली लोक मारतील. पण महाराजांची हौस नाही. तुम्हाला कशाची हौस? चौथा व्यापारी आहे त्याच्यापाशी काय करायचं? करायचं म्हणजे करायचं. संपत्ती आहे, धन आहे घरात. शिवाजी महाराजांच्या चरित्रात आणि एक दुसरा व्यापारी आहे त्याच्यापाशी 19 संकट आहे. प्रत्येक संकटात शिवाजी महाराजांनी कशावर मात केली. महाराजांचा प्रत्येक संकटात शिवाजी महाराजांची नवीन युक्ती आपल्याला कळते, पाहता येते. सोडतच का एवढं धन सोडले? त्यांची बुद्धिमत्ता किती अफाट आहे. सगळीकडे आहे. मग महाराजांनी ह्याचा सोडून विचार काय पडली. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा कधी केली नाही आमच्या राज्यात. दरवेळेस नवीन याची भरपाई कोण देईल? महाराजांचा भेट झाला. बस त्याचं करून देत असतं का कोणी? काही हो मोगलांनी नुकसान केली. बरं दुसऱ्या सोपवायची नाही, स्वतःच जायचं. हिसकावून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या चरित्रात अनेक लोक वेगवेगळे आक्षेप घेतात. शिवाजी महाराजांनी युद्धाच्या आघाडीवर संघर्ष फार कमी आहे. तुम्ही असं काही म्हणू नका. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य कोणाची केलेली युद्ध आघाडीवर केलेली आहे. अफजल खान स्वतः त्यांचा आहे. प्राप्त करावं लागेल. प्रत्येक वेळी युद्धाच्या आघाडीवर महाराज आहे. यश संपादन करून येत आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी खेळ नाही, अपरंपार आहे. लांब आहे थोडं. तोफांच्या गाड्या 1 लाखाची फौज काय आपल्या हातात? 1 लाखांच्या फौज विचार शिवाजी महाराजांनी केला. वाड्यात स्वतःच्या रक्षणासाठी ज्यावेळी शाही काय होती मुघल राज्याचा सगळा शिवाजी महाराजांचा सौंगड्याचा मेळ खानापर्यंत पोहोचणार कसे? 1 लाख आणि मग काही चावलं. पोलीस किती आहे? 200 पोलीस आहेत फक्त. सुरतेच्या रक्षणाला 5,000 सगळ्या गोष्टी एका माणसाची कमी आहे. आणि सुरतेत स्वतंत्र अधिकारी नेताजी बालकाबाई इनायत खान शिवाजी महाराजांचा माणूस हा अधिकारी इतका जे गंभीर आहे. स्वराज्यात धुमाकूळ राज्याची त्यांच्या या काही लोक दुसरीकडे नेण्यासाठी बाहेर 5,000 लोकांचा प्रदेशात लूट करतो. काय येतो, पगार येतो, तो आला पिण्याची तरतूद येते. मोठा खजिना घेऊन आला. 5,000 5,000 सोनं नाही म्हणून 1,000 लोकांना कामावर ठेवतो. 34 तोळे चांदी नाही, 1,000. 8 घोडे सुद्धा 8 नाही. कुठं 700 एका वेळी पळवून काय करायचं? सुरतेत पोट वाकड्यावर मोठा खजिना घेऊन बसलेत ना. राजगडाकडून वाकड्यामध्ये तिकडे फोड लक्षात घ्यायचं. आणि शिवाजी महाराज निघाले. बरोबर शिवाजी महाराज संघर्ष झाला. नेताजी स्वतः जखमी झाला. 300 घोडे ठार झाले. म्हणजे तरी तो शंख आहे. अंगावरची चकमा घेऊन आला. आणि महाराजांचा आनंद झाला. पुढे पराक्रम नसलेला पाडवा उजाडला. लायकी नसलेला माणूस आहे. शंख म्हणतो ना आपण, तसा आहे. निशाणा बदलण्यात आली. सुरतेत संपत्ती आहे. शंख आहे. शंख म्हणजे कुणाचे कौशल्य. लक्ष्मी कुठून उत्पन्न झाली? रामराय जन्माला येणार समुद्रातून. फक्त आला ना पृथ्वीला त्याच्या हातातून मुक्त करण्यासाठी रामरायाच्या जन्माचा दिवस लक्ष्मी आहे. आणि शंख सगळ्यांचं लक्ष तिकडे आहे. त्यामुळे हा शंख आहे. आणि यावेळी लक्ष्मी मुक्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कंबर कसली. 5,000 घोडे दिवस ठरवला. कोणता? शिवाजी महाराज राजगडावरून निघाले. चैत्र शुद्ध अष्टमी बरोबर मोकळे घोडे रात्री म्हणजे रात्री आदल्या दिवशी तो दिवस महाराजांना नाही. काय करायचं? फक्त 24 तास निघा म्हणले निघाले. तारीख आहे 6/1/1663. रात्रीची घोडे घेऊन निघाले. त्र्यंबकेश्वरापर्यंत म्हणजे चैत्रात
शिवरायांचं काम मोठी पंचकृषी पद्धती नाशिकात आहे डिसेंबर कुणाची नाही 1663 चंद्रमास दोघांचा मेळ संपादबिंदू घेतलं त्यामुळे मुसलमानांचा रमजान कधी दिवाळीत येतो, रमजान कधी शिमल्यात येतो, रमजान कधी उन्हाळा पावसाळा यांच्याकडून पूजा केली आणि त्यांचा वर्ष चंद्रावर चालतं. तुमच्याकडे 364 दिवसाचं वर्ष आहे, तसं एकूण वर्ष असतं 365 दिवसाचं आणि त्या 9 दिवसाचा मेळ घालण्यासाठी दर 2.5 वर्षांनी शिवरात्र नसताना अधिक महिना काय केला असेल, पण तो अधिक महिना का असतो माहिती आहे का? 5,000 असतो भरती दिवसाची नाही, महिन्यात येत नाही. दर वर्षी संक्रांत असते, मकर संक्रांत माहिती आहे. आणि महाराजांनी आदित्य संक्रांत, काही संक्रांत, धनु संक्रांत अशा संक्रांती असतात. ज्या महिन्यात संक्रांत येत नाही तो महिना अधिक असतो आणि ज्या महिन्यात 2 संक्रांती येतात तो महिना मलमास असतो. महाराजांचा बोला केला जातो, पण त्या वर्षी अधिक दिली. त्यामुळे 13 वर्षाचं म्हणजे जे पंचमी 13 महिने. आम्ही आता औरंगाबादला चाललो आहोत. शिवाजी महाराजांनी दिवस कळला हा विचार औरंगाबाद रमजान महिना निवडला. औरंगजेबाचा पोरगा कारण असं रमजानामध्ये महिनाभर काही खात नाही. सूर्य उगवला की खात नाही, सूर्य मावळला की भरपूर खातात. दिवसभर भूक लागलेली असते, शिवाजी खातात आणि तो आणि खाल्लं राजा चालून येणार बंदोबस्ताची तयारी करतो. सकाळी आपण न्याय केल्यावर पहाटे उठल्यानंतर झोप लागते का? स्वप्नात सुद्धा पडणार नाही त्यांना की स्वतःकडे येतील. काही दोष नाही, औरंगाबादकडे जाऊन लागतो त्या लोकांचं स्थानिक भागात. ते कुंभकर्णाची बाहेर महाराज निघाले येते पहा बरं का महाराजांची. रामाकडे जाऊन भेटते. आता मला त्यामुळे डिसेंबर आणि कथा चालू असतात कारण ती म्हणजे कुंभकर्णाकडे जातो. सुरतेच्या अलीकडे स्थान आहे ती निद्रा येते जास्त जेवल्यामुळे तिथं गेलं येते. पण शिवाजी महाराजांनी सुरुवातीला काय काढला? सुरुवातीला पहिल्या 4 दिवसात तरी असते म्हणजे थोडं विजय प्राप्त करतो पण गेली पुढे सतर्क अलर्ट मराठी घाबरू नये. सतर्क नाही आम्ही चटकन लक्षात सरदार असून पहिले 4 दिवसांमध्ये पहिले 4 दिवस मागचे आम्ही अहमदाबाद त्यामुळे हे होतं. पुढच्या दिवसात अजून निर्धास्त झाले ती जरा झोप घ्यायला लागते, गाढ व्हायला लागते लोकांनी. शेवटच्या 15 दिवसात बेफिकीर रोज तेच केल्यामुळे त्याचा सराव अलर्ट राहतो. म्हणून शिवाजी महाराजांनी मागचे दिवस वगैरे दिवस महाराज पोहोचल्यामुळे लोक झोपलेले आहे. 5 जानेवारी गाढ असतात शक्यतो सोबतीच्या शेजारी सगळेच लोक रात्री झोपतात. पण हे लोक जे निर्घोषा केल्यामुळे गावात जेवल्यामुळे पोटभर नाही, पोटापेक्षा थोडं जास्त खायचं, परत उद्या काही खायचं नाही, खातात लोकांनी टाकले जे काही धन संपदा आणि मग गाढ झोप लागून जाते. म्हणून मार्गांचा दिवस काढला सोडते घबराट उडाली गुप्तपणे सगळे मात्र छापा मारायचा कोणच्या घराने किंवा कोणच्या घरात उगवायचं हे ठरवलं. कोण सरदार आलाय ना महाराज म्हणजे परफेक्ट त्याच्यासाठी सुरतेतले लोक बिननियोजनाचा डिसाईड करणार महाराजांच्या जीवनात कधीही नाही. तिकडे येऊ नको. आपण जर महाराजांचं चरित्र आचरायचं असेल दूत आला प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे. महाराजांच्या नियोजनाप्रमाणे त्या गोष्टीची पूर्तता केली पाहिजे. एक कारण घ्या आता वारकरी संप्रदायात हे सगळं चालतं ठेवसा काम नाही. तुम्ही आल्याची कुणी त्यांच्यातले म्हणायची सांगायची वेश घेतला. एक माणूस उभा असतो प्रत्येक शहा बेगम परफेक्शन बाग नाव हा गुण आहे तो त्याच्या शेजारी
एक बाग होती. कसं आला दिवस कितपर्यंत महाराजांनी? भानगड चालली नाही पाहिजे. छावणी पाहिजे. महाराजांच्या जीवनाचा अभ्यास केला. महाराजांच्या लोकांनी आपल्या जीवनात ऍक्शन कसं असावं, लोकांनी याला किंवा योजनाबद्ध जीवन कसं असावं ते बघितलं पाहिजे. लोक लक्ष देतात. वेळेवर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. फकीर बनून आले ते केलं. कोणच्या आपली बातमी काढायला पाहिजे. कुठे यायचं, कुठं थांबायचं, आम्हाला जावं वाटतं लढायला म्हणून सोडून जायचं. तू इथं थांबायचं म्हणजे इथं ते थांबायचं. गेले. तू बरोबर हे जाऊन सांगितलं आपल्याला. तू दारात उभा राहायचं, दारात उभा राहायचं. खरंच शिवाजी राहिले. दारातून दुसरा महाराज कोणी म्हणून सुरतेच्या हात करेल. अगदी दार राखायचं काम तुझं. हे सगळं गोडा घेऊन उभं राहायचं काम तुझं. याप्रमाणे सगळ्या व्यवस्था महाराजांनी केल्या. आणि दिवस आवडला राजगडावर माचीवर राजगडमध्ये खूप गोष्टी लक्ष द्यायला पाहिजे. त्या सुदैवानं लोकांनी आपला गुंजवणी गावचे आहे. आणि दुसरीकडे न्या. आता ते बोलल्यामुळे मला कळालं राजगडाच्या पद्मावती माचीवर आला तर जवळ लोकांना महाराजांनी जमा केला. सगळा माल हलवला. आपल्यापैकी वखारी ते मुख्य स्टेशन होतं त्यांचं. या राजगडावरून खाली वाजवले. मावळताना मोठं साईडला आता सिंहगड आणि सिंहगड शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केली. त्याला बघा बरं काय त्याची कबर सुरतेत आहे. सापडली कबर आहे. बाहेर पडले पास होती. जगदंबेचं दर्शन घेतलं. साईसाहेबांचं दर्शन घेतलं. महाराजांनी शिवाजीची कधीतरी आयुष्यात उतरले. बरोबर कोण कोण आहे? बरोबर आहे. सुंदर आहे. पालकर आहे. शिवराजी देशपांडे हिऱ्याचा व्यापार हिंदुस्थानातला सगळ्यात बांधला आहे. खालोखाल कपड्याचा व्यापार आहे. सगळे खाशा लोक आहेत. ती हिंदुस्थानात दुसऱ्या कुठल्या निघाली. सुरतेमध्ये महाराजांनी 420 रुपयावर घेतली. साडी निर्माण होत होती. 20 रुपयावरती साडी मिळत होती. एकूण किती आहे? मग पुढची किंमत बोलायची नाही. पाहिजे तेवढी भेटली. बोला बोला पटकन गणित काय नाही. 50 400 घेतले. राहिले किती? 1600 दोन तुकडे केले. बस्तीच्या खरेदीला नेताजी बरोबर दिली. दुसरी बरोबर दिली. मोठं शहर आहे. आणि त्यांना सगळ्या पुण्याच्या काळीतनं प्रवेश करायचा आहे. म्हणजे काळ्यावर केलं. शिवराजी आणि महाराज हे 400 घेऊन आपण पुण्यात प्रवेश करायला गेले. काय कामं केली पुण्यात जाताना कसे केली पुण्यात प्रवेश केला. म्हणजे बाकीचे बाहेर स्वामी होल आम्ही आलो निघून जायचं. गोडे तयार करून खाली होते. फार मोठी तापी नदी आहे. विस्तीर्ण पात्र आहे. शिवाजी महाराजांचा गोपर तसं भगवान मारली तसं शनिवार पुण्यापासून लाल माला विनायक का पुण्यापासून अष्टमीचा आता तो आपला स्थानिक बाकी म्हणून त्यानं काय केलं. एका ठिकाणी घोडे तोडले आपल्याकडे लोक होते. महाराज पाहिजे छावणीची सगळी खबर कल्टिवेशन कंपनीचा त्याचं जे काय बांधकाम आहे हळूहळू चालत चालली. लोक किती होते? महाराजांचे एवढे आपला आपला बंदोबस्त केला. वागले. त्यांनी सांगितलं आम्ही कटकात गेलो. शनिदेवाला गेलो. 6 जानेवारी उजाडली. शनिदेवाला म्हणजे शनिदेवाला याचा अर्थ आदर दिवशी पहाड्याला 5 जानेवारी बाहेर जायचे. छावणीचे म्हणजे पुणे माणूस मराठा लोक सरदार होते ना. आमचे घाडके किंवा जाधवराव तुमच्या सैन्याने आमच्या इथे थाप पचून गेली. आणि रोज छावणीची व्यवस्था अशी होती की ठराविक काळानंतर छावणीच्या एकेका तुकडीने बाहेर घालायची आणि म्हणून हाजी सय्यद ते सगळे बाहेर जायचे. हाजी कासम ते आम्ही छडी तुकड्या केल्या. म्हणजे 200 खडणी बाहेर एक स्वतः महाराजांनी झाली आणि एक बाबा नाही. आपल्याकडे दुसरे कथा आहे. लग्नाचे वराड म्हणून महाराज गावात शिरले. हळूहळू महाराजाला आत यायला लागले. आणि व्यापाऱ्यांचे हे लोक इतके बेमालूम वागत होते.
वाचा पण कुणालाही संशय सुद्धा नाही, संशयाचं चिन्ह सुद्धा लागत नव्हतं. वाचवा आम्हाला. आपण आधी शिवाजी जिल्ह्यात गावची नाही, आमचा शिवाजीचा काही संबंध सगळ्या नाही व्यापाऱ्यांची असा चर्चा केली. भिलंदर भाव कुणी आणि आव महाराजांची त्यांचा भेट होता नाही. की प्रत्यक्ष शिवाजी विनायक महाराज खरवंते कोणाला माहित नाही. त्यानेही काही केलं नाही. हे सारे सुरतेच्या रक्षणाची काही धूर्ततेने चालले होते. काही म्हणजे ते खान साहेब भेटायला चालले होते, पण त्यालाही काहीही मागणूक नाही. ते सुद्धा सुरतेच्या रक्षणाला पाठवलं नाही. किंवा महाराजांकडे जाऊन आणि खडकातील लोक चौकी पाहायला गेलो होतो. हा किल्ल्यात पळून संघ गेला. आत आले. गावातून किल्ल्यात पळून गेला. लाल महाराजांपर्यंत आले. नुसता गेला नाही, मग गावाचं लोक सदन आहे ते किल्ल्याच्या वरवरून घ्यायला लागले. काही आगंतुक लोक येतात. नवरीकडच्या माणसाला वाटते, नवरीकडच्या वाटते, नवरीला भेटायसाठी हे मुद्द्याचा त्याच्या राजाने दिलेला नजरा औरंगजेबाला भेट द्यायसाठी तो बरोबर घेऊन आला. हाताला लागलं नाही तर निवांत जेवण. एका सराई म्हणजे धर्मशाळेत होता. इतके बेमार होते. महाराजांचे लोक कसे तो सावरते होते. आणि महाराजांनी लाल महालाच्या पैसे देतील त्यांना किल्ल्यात मागच्या वर्षाच्या दारापाशी गेले. तिथे एक लहानशी जे लोक पैसे देतात त्यांना किल्ल्यात घेतलं. पुढचं मुख्य दार असताना का गेले मागे? याचा वकील मुख्य दार नाही, कोण उघडेल? पण त्याला किल्ल्यात घेतलं नाही. मागचं दार आपल्याला उघडता येईल. मागच्या दाराची अजून एक गोष्ट अशी होती की या मागच्या दाराला पाणी जे आहे ना, काही जबाब आला नाही. सकाळचे 11 वाजता येणारं पाणी या त्या दाराच्या शेजारी आपण जेवढं कपडा बांधून घेऊन जे सोडता येईल तेवढं घेऊन जाण्याचा लोकांचा, त्यामुळे तिथं लागणारं पाणी वाढला. तिकडे प्रयत्न सुरू झाला. आणि या मुख्य मागच्या दाराला जरी शेजारी दिंडी होती. अजून काय म्हणला तो, आणि ते दार शास्त्रीच्या लोकांनी तुम्हाला दंड पाहिजे आणि मातीने बंद केलं. बोला कोणता दंड तुम्हाला? महाराज माहित होते ना. महाराजांच्या लोक तिथे गेले, सगळं पुढं शांत झोपलं होतं आणि आता आठ झोपलं होतं. आता महाराजांचे लोक तिथे गेले. आणि महाराजांचे लोक टोळ्या ते आचार्य लोक 5000 लोक आता पहाटे कुठले सगळे 400 थांबले. मग नेतृत्व स्वयंपाकाची काही काम करतो. तो घर दाखवायचा. हाताखालची जे असतात ते मुतपाकखान्यात तुरतुर करत टोळी सोडायला पुढे जाय. महाराजांच्या लोकांनी आता सुरतेत तो राहिला होता. आता घरात कोणी हळूहळू घर मात्र काढून ठेवले. शिवाजी महाराजांनी घराची दार खिडक्या कुलप एक एक मिनिटं खालून खाली ठेवले. बसायला लागले. एकदा पटकन दारावर लाकडाचे ठोकळे कडकड मोडून पडायला लागले. एवढी जागा झाली. घरातली धनसंपदा बाहेर यायला लागली. पहिल्यांदा महाराज घरात माणूस चाबूक मारला. आणि मराठी सगळे बाहेर काढाय. पाणखे या सगळ्याच्या महाराज इथे कामगिरी पैशाची आत आली. पैशाच्या ते सगळं झाली होती. लोक एकत्रित पाहिलं स्वयंपाकघरात आलंय काकून ती ओरडायच्या सगळं आले. महाराजांच्या संपून टाकले. वर्गवारी करत होते. तरीही झोपला होता तो. आई लोक मध्यरात्र रात्रीची सुस्ती होती. शाहिस्तेखानाने त्याने उठवलं. कैदी लोकांनी पैसे देत नाहीत म्हणून गडबड चालू आहे. आणि कापड चोपड रत्न झोप म्हणे आचारी आमची गडबड असते तर उंदीर पडला होता. ते रात्री खायला उंदीर येतात. खरंच याचे व्यापार आले महाराज बाहेर पडले. सगळं महाराजांनी खायच्या वस्तू आणून टाकल्या. महाराजांनी खाण्यातून बाहेर सगळ्या गरीबाला भागाकडे जायला सुरुवात केली. कोणत्याही धर्मस्थानाला गडबड उडाली. महाराजांनी त्रास दिला. आवाजानं खानाचा काही केलं नाही. अबुल फतेह खान झोपेतून उठला. अगेरी तो नुकता चर्च आग्र्यातून दिल्लीतून इथं आला होता. एकच दिवस आधी आला तिथं काय चर्च होतं. आणि त्याला खालचा घेऊन वखारीला कुठल्या काही त्रास देत बसले नाही.
तो समोर आला. इंग्रजांनी मात्र त्या दिवशी गावातून रूट मार्च काढला. गोंधळ झाला. ड्रम वाजवून फिरून आले. लोकांना सुरू झाली. खरंच धैर्यवान लोक आहे. आणि अबू फतेह खानाला काय धीर दिला. महाराजांच्या लोकांना गावात गोष्टी गावात सगळ्या अंधारात पन्ना उडवला. रंगपंचमी सुरू झाली. 6 जानेवारी आतला आवाज बाहेर गेला आणि बाहेर 7 जानेवारी सुरुवात केली. तेवढ्यात एक जामदार बाहेर शिडी लावली महाराजांच्या आणि उडी मारली. डोंगरी किल्ला नाही माळा लावल्या लावले शिड्या लावलीच होते. बंदुकीच्या फैरी झाली. एवढ्या आतून बाहेर महाराजांच्या किती गोष्टींचा विचार तेवढ्याच पण इथे वेळ घालवला. महाराजांचे काही लोक गेले चुलत दाखवले पळत गेले. नगरखान्यात झोपले. तोफा टाकायचं आणि त्याला झोपेत उठून नगारे वाजवले. तोफाचा परिणाम असा झाला ते उठले नगारे पडली दारू पडली. पण अशी गोष्ट होती यात वाढदिवस झाला आणि वाढदिवसाच्या निमित्तानं किती बारीक लक्ष देते. बाहेरच्या लोकांना वाटलं वाडा लुटला की औरंगजेबाच्या होती. काही नाही वाटलं की आता आपली वखार करते काय. आणि थोडे शाने त्यांना पहिल्यांदा उचलून महाराज खाशा कागद नाही बायकांचा चालतो. त्यांनी वाचलं पाहिजे म्हणून खानाच्या खोलीपर्यंत महाराज गेले. ज्यावेळी खानाला त्याने हातात तलवार घेतली. त्यानं लढाईला नावाचं महाराज आहे आणि खान पळत होते. आणि थोडं शिवाजी महाराजांना सापडेना पाटला खानाचा खाला इंग्रजांकडे पाठवला. आणि इंग्रजांना सांग महाराजांना एवढी कडे आणली आहे. अंदाजाने खानाच्या तीन बोट खानाची तुटून चौकात रणकंदन मारलं असतं. पण बाहेर लोकांनी सुरुवात केली. कमी श्रमाचे जास्त पदरात पडेल त्याच्या प्रयत्न महाराजांनी ओळखलं. त्याला काही महाराजांनी सगळ्याला इशारा केला. आपल्याच आणि बाहेरचे लोक आता गनीम 7 जानेवारी बाहेरच्याला आतलं कोण बाहेर या दिवशी महाराज त्यांच्या बरोबरचे आपल्या किल्ल्यात सगळे बाहेर पडून आणि बाहेरची झुंड आत आहे. तरी एक वकील आला. सगळे काम करायला लागले. बोलणं करायला महाराज वकील बाहेर पडले. असं महाराजांसाठी कोरडा घेऊन खासगीत बोलायचं म्हणून महाराजांच्या काठावर महाराज तिथपर्यंत गेले. महाराज तंबूत बसले. त्या स्थानाकडे पसार झाले. खासगीत बोलायचं म्हणून महाराजांचे सगळे पडले. त्याच्या कमळाची कट्याला काढली. महाराज उभा करायला इकडे मात्र शेजारी महाराज टाकून उभेच होते. सगळीकडे होतं. त्यांनी पाहिलं मोठा गोंधळ झाला. घात करणार अनेक लोक काही ठार झाले. पण त्या वकिलाचा वकील हात तुटला तरी महाराजांच्या अंगावर होता. अबुल आणि त्याचा हात तुटल्यानंतर खानाची बायको मेली. पण अंधारात कोण समोर कोण कळलंच नाही. कुणी खुल्या दिला काहीच कळलं नाही. माणूस दिसता की तलवारी चालली. किती मेल्या काय मेल्या काही कळलं. आता त्याने म्हणजे खानाची किंवा काय सगळे बंदी धरून इतकी गंभीर जखमी झाली की तिचे महाराज तंबूच्या बाहेर आले. अंगावर रक्त सामान्य माणसं मात्र बाहेर पडली. काय करायचं आणि महाराज सोडलं. महाराजांनी दुसरी युक्ती केली. हात मार ते बैलाच्या शिंगाला आणि ते
चालवायचं लोकांना त्याच्यापेक्षा मोठंच महाराज जगायचं काय? तिथंच महाराज आहे आणि तिकडे गेले मारून टाका. भाषा झाला महाराजांचा सन्मान सोडून घे पण ते म्हणले पैसे आणून दे 350 रुपये त्यानं कबूल केले सगळं तो त्याच्या सामान्य आणि तिने 350 रुपये असामान्य हे सगळा बरोबर आदिसेनेचा वकील पाहतोय. मराठ्याने सराई लुटली त्याला झाली सगळं झालं खान वाचला त्याने शेवटी 3 जगात त्याचा दरार आहे हा माणूस त्याचं लक्षण पडली आता हे 3 बोट म्हणजे आपण काय करायचं आणि शिवाजी आठवडा होता 3 बोट उजव्या हाताची शिवाजी 3 बोट त्याची सुटकावट झाली पण 3.5 वर्ष हा शाहिस्ते खान आणि त्यांनी काय राहिला होता दुसऱ्या महाराजांच्या काय झालं? त्याच्या